वेलकम यू ऑल इन आवर यूट्यूब चॅनल एज्युकेशनल सारथी. तर विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल सारथी या चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. टुडे वी आर गोइंग टू सी ब्रिज कोर्स 2022-23 पोस्ट टेस्ट विथ आन्सर्स फॉर द सब्जेक्ट सायन्स पार्ट 1, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1, and the standard is 10th. So student, please watch video carefully and do not skip this, because if you skip this you will not understand post test clearly. So watch video fully, and if you are new, still you have not subscribed our channel, so please do subscribe our channel. After that you have to on bell notification so that you will get notification of new video. Let's start our today's video. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत क्लास 10 सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 ब्रिज कोर्स पोस्ट टेस्ट. वेळ आहे यासाठी 30 मिनिट्स आणि मार्क्स आहेत 12 मार्क्स. चला सुरू करूया. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन. पहिला प्रश्न आहे गिव्ह सायंटिफिक रिझन. कोणतेही 3 तुम्हाला या ठिकाणी प्रश्न लिहायचे आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे गिव्ह सायंटिफिक रिझन. बघूया उत्तर आपण बघूया याच्या डायरेक्टली. आपण बघा प्रश्न आहे when a moving bus suddenly turns to the right, its passengers leans to the left. Answer: as a result, when a bus makes a right turn, the passenger on the board appears to lean left. Because of the inertia of direction, passengers on a bus are pushed outside as it quickly turns. The incapacity of a body to alter its direction of motion on its own is known as inertia of direction. सेकंड आपण क्वेश्चनला बघत आहोत. क्वेश्चन नंबर 2, कम्प्लीट द फॉलोइंग बॉक्सेस. बघा डायमंडचे युजेस तुम्हाला इथे विचारलेले आहेत. फर्स्ट आहे ग्लास कटिंग, ऑलरेडी दिलेलं आहे. तर त्यातला आपण ज्वेलरी म्हणून सुद्धा वापरतो. इन कॉस्मेटिक्स, पॉलिशिंग डायमंड्स, इन ऑटोमोबाईल इंडस्ट्री टू कट मेटल्स. तर हे तुमचे डायमंडचे तुम्ही युजेस आहेत ते तुम्हाला बॉक्समध्ये लिहावायचे आहेत. पुढे जाऊया आपण. डिस्टिंग्विश बिटवीन सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. बघूया डिफरन्शिएशन आपण. बघा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. पॉईंट बघून घ्या. फर्स्ट, हायड्रोकार्बन्स हॅव्हिंग द कार्बन ॲटम्स लिंक टू इच अदर बाय सिंगल बॉन्ड्स आर कॉल्ड सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स हॅव्हिंग ॲटलीस्ट वन कार्बन डबल और ट्रिपल बॉन्ड आर कॉल्ड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. ऑन बर्निंग सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स गिव्ह अ क्लीन ब्लू फ्लेम. ऑन बर्निंग अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स गिव्ह अ येलो फ्लेम विथ लॉट्स ऑफ ब्लॅक स्मोक. सॅच्युरेटेड hydrocarbons do not decolorize bromine or iodine solutions. Unsaturated hydrocarbons decolorize bromine or iodine solutions. Saturated hydrocarbons are less reactive. Unsaturated hydrocarbons are usually highly reactive. तर अशा प्रकारे तुम्हाला हे डिस्टिंग्विश तुम्हाला लिहायचं आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. क्वेश्चन नंबर 4 आहे कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. तर तुम्हाला सबस्टन्स दिलेले आहेत. लिटमस, मिथाइल, ऑरेंज आणि फिनॉल्फथेलिनमध्ये ॲसिड जे आहे ते तिकडे बघा. फिल द ब्लँक पहिली जी आहे ती डॅश आहे. नंतर रेडमध्ये रेड होणार ॲसिड. लिटमस जे आहे ते बेसेसमध्ये जेव्हा आपण टाकतो तेव्हा आता ब्लू होईल. पुढे मिथाइल ऑरेंजमध्ये बेस जे आहे ते येल्लो आणि फिनॉल्फथेलिनमध्ये बेस जे आहे ते पर्पल रंगाचा होईल. तर हा तुमचा क्वेश्चन नंबर 4 आहे. तुम्हाला या प्रकारे तुम्हाला हे फिल इन द ब्लँक पूर्ण करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 5 कडे जाऊया. 5 आपण बघत आहोत. आयडेंटिफाय विच रूल इज अंडरस्टूड बाय ऑब्झर्विंग द फॉलोइंग डायग्राम अँड राईट द रूल इन युअर ओन वर्ड्स. तुम्हाला तो रूल तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. चला बघूया आपण 5मध्ये क्वेश्चन. आन्सर आहे त्याचं. द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास स्टेट्स दॅट इन अ केमिकल रिॲक्शन मास इज नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड. फॉर एक्झाम्पल, द कार्बन ॲटम्स इन कोल बिकम्स कार्बन डायऑक्साइड वेन इट इज बर्न. द कार्बन ॲटम चेंजेस फ्रॉम अ सॉलिड स्ट्रक्चर टू अ गॅस बट इट्स मास डज नॉट चेंज. तर अशा प्रकारे हे तुमचं क्वेश्चन 5चा आन्सर तुमचा असणार आहे. पुढे जाऊया आपण. पुढील क्वेश्चन जो आहे आपला तो आहे क्वेश्चन नंबर 2. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. NA2 कोणतेही तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. बघा हे तुम्हाला डायग्राम दिलेले आहे. ऑब्झर्व द डायग्राम अँड राईट द रूल्स यूज फॉर ड्रॉइंग रे डायग्राम्स. बघूया पहिला जो प्रश्न आहे तो त्याचा आपण आन्सर बघत आहोत. बघा इथे रूल नंबर 1 आहे. इफ अन इन्सिडेंट रेज इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस देन द रिफ्लेक्टेड रेज पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस. रूल नंबर 2, if an incident ray passes through the principal focus of the mirror, the reflected ray is parallel to the principal axis. Rule number 3, if an incident ray passes through the center of curvature of the mirror, the reflected ray traces the same path back. Question number 2 बघूया. Choose the correct word from the bracket and fill in the blanks given in the paragraph. Option बघा. 20 Hz infrasound audible, 20,000 Hz ultrasonic sound, ultrasound lower.
बघा, द लिमिट्स ऑफ द हिअरिंग ऑफ द ह्युमन इयर आर 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स. दॅट इज द ह्युमन इयर कॅन हिअर sounds of frequency in this range. These sounds are called audible sounds. Our ears cannot hear frequencies lower than 20 hertz and higher than 20,000 hertz. Sound with a frequency smaller than 20 hertz is called infrasound. The sound produced by pendulum and the sound generated by the vibration of the earth's crust just before an earthquake are example of such sound. Sound waves with frequency greater than 20 kilohertz are called ultrasonic sound. हा तुमचा क्वेश्चन नंबर 2 आहे. क्वेश्चन नंबर 3 बघूया. ऑब्जर्व द पिक्चर बिलो अँड आन्सर. तुम्हाला पिक्चर ऑब्जर्व करायचा बघा. हा एक पिक्चर तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी. अर्धा पिक्चर कट झालेला आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्टली आपण क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द नेम ऑफ द स्ट्राईप इन द पिक्चर? व्हॉट इज इट यूज फॉर? आन्सर आहे द गिवन इज pH स्केल विच यूज टू डिटरमाइन pH. सेकंड, हाऊ इज इट डिटरमाइन वेदर द सबस्टन्स इज ॲसिडिक, बेसिक और न्यूट्रल. अँड व्हॉट इज द pH व्हॅल्यू ऑफ न्यूट्रल सॉल्ट्स? बघा, इफ द pH of a solution is less than 7, it is acidic. If the pH is 7, the solution is neutral, and if the pH is greater than 7, the solution is basic. Question number 4 बघा. Observe the diagram given below and answer the question. पहिला क्वेश्चन आहे, what type of telescope is shown in the diagram? बघूया कोणता टेलिस्कोप आहे. Cassegrain type of telescope is shown in the diagram. Cassegrain type of telescope is shown in the डायग्राम. आता क्वेश्चन नंबर 2 बघतोय आपण या ठिकाणी. त्याच प्रकारामध्ये क्वेश्चन 4मध्येच दुसरा प्रश्न बघा. लेबल द मेन पार्ट्स ऑफ द टेलिस्कोप. आपण इथे लेबलिंग केलेली आहे बघा. इन्सिडेंट रे, कॉन्व्हेक्स लेन्स दाखवलेले आहेत, कॉन्केव्ह मिरर आणि आयपीस हे महत्त्वाचे पार्ट्स आहेत जे आपण टेलिस्कोपमध्ये दाखवलेले आहेत. क्वेश्चन नंबर 5 बघूया. ऑब्जर्व द डायग्राम अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स गिवन बिलो. ही डायग्राम तुम्ही बघा. हाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल, लो इलेक्ट्रिक पोटेन्शियल, कंडक्टिव्ह वायर, पॉझिटिव्हली चार्ज कंडक्टर, निगेटिव्हली चार्ज कंडक्टर, स्टँड विथ इन्सुलेटिंग कवरिंग दिलेला आहे. तर तुम्हाला यावरून तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत बघा. विच कंडक्टर इज ॲट हायर पोटेन्शियल? व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू द वायर? अँड वेन विल द इलेक्ट्रॉन्स फ्लो थ्रू द वायर स्टॉप? उत्तर बघूया आपण यांची. क्वेश्चन नंबर 1 होता, विच कंडक्टर इज हायर पोटेन्शियल? आन्सर आहे पॉझिटिव्ह कंडक्टर इज ॲट हायर पोटेन्शियल. क्वेश्चन नंबर बी, व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन थ्रू द वायर? Direction of flow of electrons through the wire is from high electric potential to low electric potential, means positive to negative end. Question number C, when will the electrons flow through the wire stop? When we disconnect the flow through the wire, electrons flow automatically disconnect. तर अशा प्रकारे ही तुमची उत्तरं असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 10th सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 पोस्ट टेस्ट आपण सोडून घेतलेली आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, समजून घ्या आणि त्यानंतर तुमच्या वहीमध्ये तुम्ही ही उत्तर चाचणी तुम्ही सोडू शकता. येत्या 10वी संदर्भात अनेक व्हिडिओज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आपण अपलोड केलेले आहेत ब्रिज कोचचे. तर चॅनल नक्की ब्राउजिंग करा. त्याबरोबर इतरांना सुद्धा चॅनल रेकमेंड करायला विसरू नका. धन्यवाद.